शांतीने नांदणारा शांतीने अहो शांतीने नांदणारा बुद्धाचा धम्म आहे आणि अविश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे असतील जगामध्ये असतील जगामध्ये कितीही जाती धर्म पण समतेत बांधणारा बुद्धाचा धम्म आहे. नाही अजून कोणी भीमा समान झाला हे भाग्य भारताचे जन्मास भीम आला तो दिली जाने अथक सागरा तो एक नाच होता पूर्व हो दिया
बाबासाहेब आंबेडकर, भाऊ थोडा आवाज वाढव. छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे बाबा, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्री या महामानवांना त्रिवार वंदन करते. तसेच की ज्या ज्या मानवाने मानवाला मुक्तीचा मार्ग सांगितला असेल अशा मानवांना देखील वंदन करते. आणि आज या तुमडी गावामध्ये, तुमडी हेट्टी या गावामध्ये पुतळ्याचे उद्घाटन, सुंदर असा पुतळ्या ठिकाणी आमच्या बंधू आणि भगिनींनी सहकार्यामधून घडविला. आणि तो या ठिकाणी आज एवढा मोठा प्रोग्राम तुमडी हेट्टी या गावातून आयोजित करत आला. त्या निमित्ताने माझे मोठे बंधू, आदरणीय सन्माननीय माननीय आमचे दादा, महान सुपस्थ गायक राजू बागुल, त्यांच्या पुढे माझं नाव झालं. आणि या ठिकाणी मला ज्यांनी आणलं असे सन्माननीय आदरणीय आमचे दादा, जे आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात, असे दत्तूभाऊ कोंबाडे. आणि सन्मान या ठिकाणचे नाव मला कोणी दिलेलेच नाही, माफी मागतं. आणि माझ्या गीताला स्वर्ग लक्ष असावं. की सरगम छेड़ कर मैं गाती हूँ. भैया आवाज को तकलीफ हो रही कि मिला कर ताल से ताल संगीत बजाती हूँ. कि सात सुरों की सरगम छेड़ कर मैं गाती हूँ, मिलाकर ताल से ताल संगीत बजाती हूँ. कुदरत से मिला है आवाज, कि कुदरत से मिला है आवाज, दिल से गाना गाती हूँ. और गाना गाने से पहले सबको जय भीम करती प्रतिकार आहे. की जय भीम म्हणजे जोहार नव्हे तो अन्यायाचा प्रतिकार आहे. जय भीम म्हणजे लाचार नव्हे न्यायाचा विचार आहे. जय भीम म्हणजे तक्रार नव्हे तो तेडी कोष्टी कुणब्यांचा आधार आहे. आणि म्हणून गर्वानं जय भीम बोल वेळा, त्यातच तुझा उद्धार आहे. भीम गौतमा क्यों कम कर दिया? तबले का बेस तबला बढ़ाओ यार. मूड डिस्टर्ब होता है यार, तो डिस्टर्ब हो जाता है थोड़ा सा.
एक बार सेटिंग कर दी तो हाथ हटा देगा बस प्लीज, मूड डिस्टर्ब होता है फिर। करो जल्दी। हो गया क्या? लाउड करो बेटा, बजाओ। हाँ, ये बात है। बस हाथ हटा दो बस। कवी, उत्कृष्ट शायर की ज्यांना चांद कादरी अतिशुरात पडतात असा माझा छोटा भाऊ प्रणय खोबरा या ठिकाणी उपस्थित आहे। काही चूक झाली क्षमा असावी। या ठिकाणी ते म्हणतात काय की स्वतःला मोठं करण्याचा निर्धार केला पाहिजे। प्रणयजी लिहितात काय की स्वतःला मोठं करण्याचा निर्धार केला नाही, अशा लोकांनी परिवर्तनाचा विचार केला नाही आणि वारसात मिळाले म्हणून घेतला प्रणय, वारसात मिळाला म्हणून घेतला प्रणय, तुझा संम घेतला पण स्वीकार केला नाही।
बघा एवढी मेहनत केली आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी आणि म्हणून त्या लोकांसाठी बघा मला काय मिळत आहे माझा छोटा भाऊ प्रणवचा काय लिहितो की वंदना घेण्यास का कुठे व्यवहारात जात नाही पुतळा बसवला पण त्यांचं यायला पाहिजे की नाही तिथे रोज यायला नाही रोज जमलं तर रविवारी पण यायला पाहिजे एक दिवस तरी माझ्या बाबासाहेबांसाठी काढा भूतासाठी काढा काम सर्वांनाच आहे आणि मग बघा काय म्हणता माझा छोटा भाऊ की वंदना घेण्यास का कुठे व्यवहारात जात नाही प्रणय घरातून धर्माची का सुरुवात नाही आणि आमच्या मुलांना व्हॅलेंटाईन माहित आहे पण सावित्रीबाई आणि बाबासाहेबांची जयंती आदरणीय माननीय आमचे दादा की त्यांचं नाव आहे श्री प्रतापसिंह बोलले बघा काय लिहितात पहिल्या गीतामध्ये त्यांचे म्हणणं काय की बुद्धाचे नाव घेता शांती मनास वाटे की बुद्धाचे नाव घेता शांती मनास वाटे भीमाचे नाव घेता क्रांतीची ज्योत पेटे शांती आणि क्रांती पोटी जय भीम उदयास आला शांती आणि क्रांती पोटी जय भीम उदयास आला जय भीम येता
पोटी तो वैऱ्याचा मुरफाटे का कसा आदरणीय कवी प्रतापसिंह बोधले बघा काय लिहिता भीम पठाणी जाता भीम पठाणी जाता भूत मिळे भीम पठाणी जाता भूत मिळे भीम पठाणी जाता भूत मिळे भीम पठाणी जाता भीम पठाणी जाता भूत मिळे जीवनात येणारे विघ्न आदरणीय आमचे दादा दिलीप भाऊ झाडे राहणार गोदोली उपसरपंच यांच्याकडे 100 रुपये आले सुरेंद्रजी चांदेकर अध्यक्ष बहुजन समाज मंडळ मलेझरी यांच्याकडून 100 रुपये आले आणि भागीरथ आत्राम साहेब यांच्याकडून 100 रुपये लाभार आहे त्यांचे म्हणणं काय भीम पठाणी जाता भूत मिळे जीवनात येणारे विघ्न कुलभोगी दिनेशजी कुमार मुथमपेट यांच्याकडे 100 रुपये आभार आहे त्यांचे म्हणणं काय पंचशिलेची माननीय दैव देवाला त्या गुणीत चालतो दैव देवाला त्या गुणीत चालतो
बरं ठीक आहे नंतर हा, शिवाजी नंतर हा. शेवट आहे बघा गीताचा मोठा विमाला, मोठा विमाला, मोठा विमाला, सातच फार तोच भरपुरे आपुले तो. आज 2 मार्च टाइम निघून गेला 2 मार्चचा पण आज काळा मंदिर सत्याग्रह सर्वांना आठवण आहे की नाही कोणाकोण आठवण आहे काळा मंदिरची बाबासाहेबांनी त्यावेळी काळा मंदिर प्रवेश करता सत्याग्रह केला 2 मार्च 1930 पासून ते 5 वर्ष 7 महिने 11 दिवस चालला तो सत्याग्रह सर्वांना माहिती आहे का 5 वर्ष 7 महिने आणि 11 दिवस चेडेकर बाबूरावजी यांच्याकडे 100 रुपये आभारी आहे हो होते नंतर आणि इतिहासाला अनुसरून एक छोटासा आपण जर पुतळा बसवला तर एकच कडवं गाणार आहे जास्त वेळ फक्त 10 मिनिटं आपल्याला जास्त वेळ घेणार नाही
कि निकल चुका घर घर से भीम बाबा का लश्कर। छोटा भाऊ पढ़ाई तो कि निकल चुका घर घर से भीम बाबा का लश्कर। ये जंग लड़ी थी भीम ने हमारा खत्म करने का डर। सॉरी, निकल चुका घर घर से भीम बाबा का लश्कर। ये जंग लड़ी थी भीम ने हमारा खत्म करने डर। कदम रखा भीम ने उस मंदिर काड़ा राम में प्रणय। जैसे कदम रखा वो भीम ने मनुवाद के सीने पर। जैसे कदम रखा है भीम ने मनुवाद के सर पे। आदरणीय स्कूल चेअरमन संतोषजी, हे नाव मला दिसत नाही बरोबर, ओळखायला येत नाहीये. त्यांच्याकडे 100 रुपये. त्यांचं म्हणणं काय कि जहन में रखा देखो ये विज्ञान है। जहन में रखा देखो ये विज्ञान है। हमारा इतिहास ही हमारी शान है। लाख छुपाए दुश्मन वजूद प्रणय, पर 2 मार्च हमारे वजूद की पहचान है। 2 मार्च हमारे वजूद की पहचान है। आदरणीय सन्माननीय माननीय की त्यांचा आम्हाला नेहमी सहकार्य असतात असे आमचे दादा राजूकर पंचम बघा काय लिहितात. पुत्रासाठी एकच मुखडा अंतरा गातो आहे. या तुमडी हेटी गावात, या तुमडी हेटी गावात आनंद घरोघर. या तुमडी हेटी गावात, या तुमडी हेटी गावात, या तुमडी हेटी गावात